राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्या पृथ्वीराज पाटील विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। पृथ्वीराज पाटीलवर ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालंय। यामुळे आमदार सतेज पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता महायुतीच्या महिला आघाडीने केली आहे। हे असलं राजकारण नकोच आहे। आमचं सरकार असेल त्याला सुद्धा आम्ही विनवणी करणार की तुम्ही त्याचं पुरं नाव केलं पाहिजे आणि जे गटनेते आता आहेत त्यांचं मी स्पष्टच सांगते, त्यांनी खरोखर विधान परिषदेचा राजीनामा द्यावा। तुम्ही आता बरोबरच्या नेत्यांचा मंत्र्यांचा राजीनामा घेतलायच की प्रकरणातनं, आणि हे तरी खालच्या तराचं प्रकरण आहे। एका स्त्रीवर हत्या होती। स्त्रीसाठी लाडक्या बहिणींसाठी कळवळा घेणाऱ्या या मंत्र्यांना आता बरं लाडक्या बहिणींचा कळवळा आला नाही। ती एक बहीणच आहे ना, मग तिच्यावर तुम्ही कळवळा कसा नाही घेतला? तिची दया नाही का आली तुम्हाला? मग हे सरकार आमचं जरी असलं तरी आमच्या सरकारला आम्ही विनवणी करतो की लवकरात लवकर या प्रकरणाचा शहानिशा लागला पाहिजे आणि जे मंत्री आहेत, ज्यांचे पुतणे आहेत, त्यांचा खरोखर तुम्ही पटकन राजीनामा घेतला पाहिजे। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या विषयी आमचं काही म्हणणं नाही, नाहीये। त्या महिलेची विश्वास, त्या महिलेच्याही विश्वासात हा त्या महिलेची, आणि ही प्रेस सुद्धा त्या संदर्भात जी काही खोटी खरी ते न्याय प्रविष्ट आहे ते ठरवतील, पण जी तक्रार केली त्या महिलेचं सुद्धा आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।